सोपी करताना एक छोटी चूक केली तर संपूर्ण घरात शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते। ते कसं मी सांगते। बऱ्याच वेळा इलेक्ट्रिकल वायरिंग मध्ये खर्च कमी करण्यासाठी फ्लेक्झिबल पाईप वापरतात, पण हे फ्लेक्झी पाईप लो क्वालिटी प्लास्टिक पासून बनवलेले असतात आणि ओव्हर द टाइम फॉल सिलिंग मध्ये उष्णता आणि धुळीमुळे वायरिंगचे इन्सुलेशन फेल झाल्यामुळे हे पाईप्स वितळायला लागतात। अशा फ्लेक्झी पाईप्स वापरताना जर कोपऱ्यावर किंवा जॉईंट्स वर जोर दिला तर पाईप क्रॅक होतात आणि त्यातली वायर सुद्धा कापली जाते, त्यातून डायरेक्ट शॉर्ट सर्किटही होऊ शकते। मी अशा अनेक केसेसचा अभ्यास केला आणि त्यावर उपाय म्हणून एक गोष्ट सांगते। फॉल सिलिंग म्हणजे एक बंद जागा आणि अशा जागेत फ्लेक्झिबल पाईप मधून इलेक्ट्रिसिटी सर्क्युलेट होत असेल तर हीट बिल्टअप होते आणि हे पाईप हेवी लोड्स झेपू शकत नाही। त्याची फायर रेटिंगही फारच कमी असते, म्हणूनच घरामध्ये परमनंट वायरिंग साठी फ्लेक्झिबल पाईप्स वापरू नका। त्याऐवजी ISI मार्क्स असलेले PVC कंड्युक्ट्स वापरा आणि ते नीट सिलिंगला फिक्स करा। जिथे वायर जॉईन होतात लूज जंक्शन पॉइंट्स लपवू नका, ओपन आणि ऍक्सेसिबल ठेवा, म्हणजेच कुठलाही प्रॉब्लेम झाला तर लगेच दुरुस्त करता येईल। अशाच इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण कंटेंट साठी नक्की फॉलो करा।